हॅलो एव्हरीवन. तर आज आपण एक डबल इंटिग्रल इव्हॅल्युएट करणार आहे ओव्हर अन इलिप्स. ओके, बाय युझिंग पोलार कोऑर्डिनेट्स. आता जे नॉर्मल सर्कलमधले पोलार कोऑर्डिनेट्स असतात किंवा रिलेशन्स असतात कार्टेशियन आणि पोलार व्हेरिएबल्समध्ये, ते सेम रिलेशन्स इलिप्सच्या केसमध्ये नसतात. थोडंसं चेंज होतात ते जे रिलेशन्स आहेत. तर ते कसे चेंज होतात ते आज आपण बघणार आहे. इलिप्टिकल पोलार कोऑर्डिनेट्स असं त्याला म्हणतात. ठीक आहे. तर बघा, एक्स इज इक्वल टू, जनरली आपलं कसं असतं की एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. जर सर्क्युलर असेल तर आपण असं घेतो, पण या केसमध्ये कसं आहे की इलिप्टिकल आहे ना, म्हणजे इलिप्टिकलमध्ये तुमची जी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रेडियस आहे त्या वेगवेगळ्या असतात, बरोबर. सो इथं एक्स स्क्वेअर बाय 9 म्हणजे तुमचा मेजर ॲक्सिस जो आहे, 9 इज ग्रेटर दॅन 4, दॅट इज 3 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे तुमचा एक्स ॲक्सिस जो आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल जो तुमचा असणार आहे तो मेजर ॲक्सिस असेल आणि व्हर्टिकल जो असेल तो मायनर असेल. ठीक आहे. तर इथं आपण फक्त काय करणार आहे, तर आर कॉस थिटा ॲज इट इज जसं सर्कलमध्ये असतं, फक्त या आरला 3ने मल्टिप्लाय करायचं. मेजर ॲक्सिसची जी लेंथ आहे तुमच्या हाफ मेजर ॲक्सिसची, त्याने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. वायसाठी काय घेणार मग आपण, तसंच 2 टाइम्स आर साईन थिटा. ओके. आणि जो डी एक्स डी वाय असतो तो जनरली तुमचा काय असतो, तर आर टाइम्स कॉस थिटा, आर टाइम्स डी आर इंटू डी थिटा. ओके. तर इथं आपण काय करणार आहे, तर 3 इंटू 2. ओके, जे हाफ मेजर ॲक्सिसची लेंथ आहे आणि हाफ मायनर ॲक्सिसची जी लेंथ आहे तुमचं, त्याने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 इंटू 2 म्हणजे किती होईल, 6 आर डी आर डी थिटा. झालं. हे तुमचे इलिप्टिकल पोलार कोऑर्डिनेट्स आहेत. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे पोलार कोऑर्डिनेट्स यूज करायचे आणि तुम्हाला इंटिग्रल इव्हॅल्युएट करायचं. सो डबल इंटिग्रल एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 3r cos theta प्लस 2r sin theta स्क्वेअर 6r dr d theta. ओके. लिमिट्स काय असतील, आता इलिप्स जर बघितलं आपण तर लिमिट्स काय असतील, आता या केसमध्ये तुम्ही 3r आणि 2r घेताय. याचा अर्थ तुमचा r जो आहे इथून इथपर्यंत जर तुम्ही चेक केलं तर हा 0.3 आहे, हा 0.2 आहे. सो जर तुमचा 3 टाइम्स आर कॉस थिटा जर तुम्ही घेत असाल, तर इथं बिकॉज ऑफ दिस 3 वी आर मल्टिप्लाइंग इट बाय 3 वेअर द आर विल व्हॅरी फ्रॉम 0 to 1. ओके. सो आर तुमचं कुठून कुठे व्हॅरी होईल, 0 to 1. हे लक्षातच ठेवायचं. आर इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to 1. सो इलिप्सच्या केसमध्ये जर तुम्ही 3ने मल्टिप्लाय करत असाल, 2ने मल्टिप्लाय करत असाल तुमच्या एक्स आणि वायमध्ये आर कॉस थिटाला आणि आर साईन थिटाला, तर तुमचा आर कुठून कुठे व्हॅरी होईल, फ्रॉम 0 to 1. ओके. आणि थिटा कुठून कुठे व्हॅरी होईल, थिटा इज व्हॅरिंग फ्रॉम दिस पॉईंट टू अगेन दिस पॉईंट. सो व्हॉट इज दिस इज 0 to 2 पाय. ओके. सो थिटा इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to 2 पाय. हे तुमचे लिमिट्स आहे. ठीक आहे. सो 0 to 2 पाय आणि इथं येईल 0 to 1. सो इट इज इक्वल टू, सो आय इज दिस, सो इट इज इक्वल टू 0 to 2 पाय स्क्वेअर करायचा. स्क्वेअर केल्यानंतर काय मिळेल, 9r स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू 6 12 r स्क्वेअर कॉस थिटा इंटू साइन थिटा प्लस 4r स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा dr. ओके. 0 to 1. अजून एक स्टेप आपण ॲड करूया त्याच्यामध्ये, dr 6r dr d थिटा. ओके. 6r dr d थिटा. ओके. सो इट इज इक्वल टू, आता आरवाल्याच्या टर्म्स आहेत सगळ्या, त्या आरवाल्या टर्म्स आपण कलेक्ट केल्या तर काय होईल, 0 to 2 पाय 0 to 1 r square एव्हरी टर्म कंटेन्स r स्क्वेअर अँड r इज देअर. ओके. सो r क्यूबला आपल्याला कॉमन घेता येईल. आतमध्ये काय उरेल, 9 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 12 कॉस थिटा साइन थिटा
plus 4 sin square theta. 6 is constant, take it outside. dr d theta. Okay, so it is equal to 6 times 0 to 2 pi okay, so 0 to 2 pi 9 cos square theta plus 12 cos theta sin theta plus 4 sin square theta d theta into okay 0 to 1 r cube dr. ओके, इंटिग्रेशन सेपरेट केले कारण त्यांच्यात कॉमन काहीच नव्हतं. ठीक आहे, सो 6 टाइम्स 0 to 2 pi 9 cos square theta plus 12 cos theta sin theta plus 4 sin square theta d theta, and the integration of r cube is r raised to 4 divided by 4 limits from 0 to 1. ओके, 0 to 1 लिमिट्स आहेत. अप्पर लिमिट टाकल्यानंतर काय मिळेल, 1/4 मिळेल. तो 1/4 बाहेर घ्यायचा. सो 6/4 इंटिग्रल 0 to 2 pi 9 cos square theta plus 12 cos theta sin theta plus 4 sin square theta d theta. ओके, आता इथं एक सॉलिड ट्रिक आहे जी तुम्ही यूज करू शकता. ती ट्रिक कोणती आहे तर 0 to 2 pi वरती cos square थीटाचं इंटिग्रेशन पाय येतं. ओके, सिमिलरली 0 to 2 pi वरती sin square थीटाचं इंटिग्रेशन पण पाय येतं. हे स्ट्रॉंग रिझल्ट आहेत, हे तुम्ही वापरू शकता. किंवा जर तुम्ही रिडक्शन फॉर्म्युले शिकलेला असाल तर त्यामध्ये पण हे झालेलं असेल तर हे इव्हॅल्युएट नाही करत बसायचं किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये कन्व्हर्जन करत बसायचं नाही आहे. हे स्ट्रॉंग रिझल्ट्स आहेत, हे तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे, अजून एक रिझल्ट आहे तो असा आहे की 0 to 2 pi sin theta cos theta d theta इज इक्वल टू 0. हा पण स्ट्रॉंग रिझल्ट आहे जो की तुम्ही इथं यूज करू शकता. ठीक आहे, आता हे रिझल्ट्स कसे मिळालेले आहेत तर त्यासाठी मी हिंट देईल तुम्हाला. हिंट ही आहे की एक तर तुम्ही रिडक्शन फॉर्म्युला वापरू शकता, यूज रिडक्शन फॉर्म्युले, और तुम्ही काय करू शकता तर जे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत म्हणजे कॉस स्क्वेअरला कन्वर्ट करायचं 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटामध्ये, हा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आहे. ठीक आहे, आणि साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय तर 1 मायनस कॉस 2 थीटा. हे फॉर्म्युले वापरले की ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल 0 to 2 pi वरती यांचं इंटिग्रेशन पाय. ओके, आणि याच्यासाठी थर्डवाला जो फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी काय वापरायचं तर sin 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन ऑफ 2 थीटा हा वापरायचा तिसऱ्यासाठी. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की वेदर यू आर गेटिंग दिस व्हॅल्यूज ऑर नॉट. ओके, तर डायरेक्टली इथं आपण इव्हॅल्युएट करू शकतो. मग इंटिग्रल काय आलं तुमचं आय इज इक्वल टू 6/4 म्हणजे 3/2. ओके, 6/4 म्हणजे 3/2. ठीक आहे, सो व्हॉट विल बी द इंटिग्रेशन देन कॉस स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 pi काय आहे पाय. सो 9 मल्टिप्लाइड बाय पाय प्लस 12 मल्टिप्लाइड बाय 0 कारण साइन थीटा इंटू कॉस थीटाचं इंटिग्रेशन 0 आहे. ओके, प्लस 4 मल्टिप्लाइड बाय पाय. का कारण साइन स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन पण पायच आहे ओव्हर 0 to 2 pi ओव्हर द रेंज 0 to 2 pi ओव्हर. सो हे फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील तर इझिली तुम्ही आन्सर डिटरमाइन करू शकता. सो आय इज इक्वल टू 3/2 9 pi plus 4 pi is 13 pi. Okay, so it is 13 3s are 39. So 39 pi divided by 2 is your answer. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की वेदर यू आर गेटिंग दिस 3 फॉर्म्युले ऑर नॉट.
ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.